आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं ते तिथून सुरू झालं। 2008 सालच्या मारहाण खटल्यातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता। रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतीयांना कल्याणमध्ये मारहाण। आपले लोक भेटून बोलायला गेले होते। नेमकं काय घडलं? राज ठाकरेंनी काय सांगितलं? आठवा तुम्ही या गोष्टीला आता 12-14 वर्ष झाली। महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती होती आणि रेल्वे भरतीसाठी म्हणून तिकडनं लोक, हजारोने लोक इथे महाराष्ट्रात रेल्वे स्टेशन्सवरती आली। मी त्याचा फोटो पाहिले सगळे वर्तमानपत्रांमध्ये, पण हे काय म्हणून आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, म्हटलं जरा त्यांच्याशी भेटून बोलून घ्या। आपले लोक भेटून बोलायला गेले होते की कुठून आलात, काय आलात, काय चाललंय तुमचं, कशासाठी आलात तुम्ही इथे। तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरनं शिवी दिली आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं ते तिथून सुरू झालं। ते प्रकरण सोडा, पण होतं काय, तर महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती होती आणि महाराष्ट्रामध्ये रेल्वे भरती आहे याच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांमध्ये कुठेही नाही। महाराष्ट्रातल्या मुलांना काहीही माहिती नाही आणि त्याच्या जाहिराती उत्तर प्रदेश आणि बिहारच्या वर्तमानपत्रांमध्ये येत होत्या। याच्याबद्दल बोलायचं नाही। उद्या जर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जर समजा रेल्वे भरती होत असेल तर उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या मुलांना तिकडे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्रातल्या मुलांना मिळाल्या पाहिजेत। इथे हजारो बेरोजगार तरुण तरुणी आज इथे आहेत, पण या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर रेल्वे परीक्षा या स्थानिक भाषेमध्ये घेतल्या जातील म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना रेल्वेमध्ये भरती मिळाली, नोकऱ्या मिळाल्या। ते त्या आंदोलनाचं यश आहे।